त्याला कव्हर करायचंय. खरं तर जबरदस्त बघा, नाईट स्पर्धा आणि नाईट स्पर्धेमध्ये थोडीशी लाइटिंग सर्कल मध्ये पाहायला मिळत्या, जबरदस्त मेहनत पाहायला मिळत्या. दोन बिग हिटर फलंदाज खरे तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. डोंगरपाडा क्रिकेट संघाकडनं सुयोग आणि चिंतामण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळेल. अगदी अगदी विचार केला तर या स्पर्धेची दुसरी रात्र पाहायला मिळत्या. जयगाव देव क्रिकेट संघ नांदकुळा जांभूळवाडी या स्पर्धेमध्ये आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये मॅच पहिली रंगात येईल पाहावा लागेल. एका साईडला टीम अगदी पाहायला गेलं तर मानगाववाडी, तर दुसऱ्या साईडला टीम डोंगरपाडा. हॉलिंडर, यस, चला हॉलिंडर आयोजक आपण बॉडी लाईनचा ताबा लगेच घ्या. मॅच देखील स्टार्ट होत्या. गोलंदाज टॅक वरती नवनाथ, गोलंदाज टॅक वरती पिवनचं षटक फेकण्यासाठी. खरे तर मित्रांनो गेल्या वर्षीमध्ये याच मैदानावरती सिमी पायनेर वन झाला होता या दोन टीम मध्ये आणि तिथून डोंगरपाडा टीमला मात्र पराभव व्हावं लागलं होतं. तो बदला फेडला जाईल का डोंगरपाडा क्रिकेट संघाकडनं, की मानगाव वाडी संघ येस पंचांचा रेड सिग्नल. पुन्हा एकदा मानगाव संघ आपल्या नावाचा दबदबा करेल का. आजच्या रात्रीचा पहिला बॉल फुले लेन्स आणि बॉल थांबणार नाही, जातोय लांबलचा. खराब सुरुवात केली तर पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार, म्हणजे एका बॉल मध्ये 7 धावा. तो देखील बॉल नाही, येणारा बॉल फ्रीट असेल. मॅच रंगात येईल. गेल्या वर्षीची आठवण करून देणारी ही मॅच पाहायला मिळेल का. यावेळेस देखील चांगला स्टेट ऑनला मारलेला फटका, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका म्हटला जातो आणि तो या गेलं तर बघा एका बॉल मध्ये आल्यात 11 धावा फलकावरती. चांगली सुरुवात खरं तर पाहायला मिळते डोंगरपाडा क्रिकेट संघाकडनं. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. वाट मॅच आणि अगदी विचार केला तर ज्यावेळेस मानगाव क्रिकेट संघ मेगा फायनल खेळत होता जुगरेवाडी टीमच्या विरोधात, तिथून मात्र त्यांना देखील मानगाव क्रिकेट संघाला पराभूत व्हावं लागलं आणि जुगरेवाडी क्रिकेट संघ नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला बॉल राहिलाय, तिसऱ्या बॉलची चांगली फेकी पाहायला मिळते. आतापर्यंत हे शब्द माझ्या कानापर्यंत आले नव्हते कधी, कुठल्याही स्पर्धेमध्ये, कुठल्या आयोजनामध्ये. या स्पर्धेमध्ये तर जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला पुढच्या वर्षी बिना पैसे देऊन खेळायला एंट्री दिली जाईल. खूप चांगलं योगदान आणि चांगलं संकल्पन राहिलंय खरं तर जयगाव देव क्रिकेट संघ नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला पुढच्या वर्षी मात्र फ्री एंट्री दिली जाईल. खरं तर आयोजकांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार. जाऊया मॅच मध्ये. एकच धाव बॉलवरती पाहायला मिळते. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. धाबा फलकावरती 12 धाबा. जबरदस्त मॅच आजच्या रात्रीमध्ये दुसरी मॅच खरं तर पाहायला मिळते. दिनेश आणि शियोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता शियोग स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल खेळेल. इथे चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करून बॉल निघून जातो. पार येतोय षटकार ठोकडी. जाऊया मॅच मध्ये. मॅच मध्ये पहिला षटकार पाहायला मिळतोय. खरं तर चिंतामणच्या बॅट्समन देखील पहिला षटकार पाहायला मिळाला होता आणि तिथून विचार केला तर पहिल्याच बॉलवरती सुयोग आला स्ट्राईक एंड वरती आणि तिथून सुयोगच्या बॅट्समन देखील षटकार पाहायला मिळाला. टीमची धाव संख्या 18 धावा. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण जितक्या धावा हव्या होत्या तितक्या धावा तर आल्यात. मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. खरं तर
भूमिकेमध्ये पाहिला असेल आपण त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज जनार्दन थोडा सरांची कमतरता जाणवली जाते. एक सिंगल आणि धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. तब्बल 20 धावा, एक षटक संपले आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 डॉट पाहायला मिळालेत. जबरदस्त मॅच. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आणि तिथून विचार केला तर हानीने कमबॅक केले. 2 बॉल फेकले. जबरदस्त मॅच. चौथ्या बॉल वरती विकेट. 1 धाव आणि 1 विकेट. हॅलो आपल्या चषकाची बावा चषकाची जरा अलग हाय लेवल. गुलाचा मुळवाडी चषकाची जरा अलग हाय लेवल. डोंगरपाडा टीमचा बाहुबली एक बिग हिटर फलंदाज खरे तर त्याची तुलना केली जाते. योगचा विचार केला तर डोंगरपाडा क्रिकेट संघाचा तो देखील बिग हिटर फलंदाज आहे. चिंतामणी 3 बॉल डॉट केल्यानंतर चौथ्या बॉल वरती मात्र धावचीत फलंदाज बाजाला पहिली विकेट. हरीचं चांगलं कमबॅक. पहिली तरी दुसरी
गेल्या वर्षी देखील कंसाळी सांगितलं पाहिजे. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळत्या. शिल्लक धाबाधाब फलकावरती 22 धाबाधाब फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिस टायमिंग आणि ते बघता बघता योगेशला देखील मैदान सोडावा लागेल. विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा डोंगरपाडा क्रिकेट संघाला. बघता बघता 2 ओव्हरचा देखील खेळ संपलाय. धाबाधाब फलकावरती जाऊन पोहोचला तब्बल 22 धाबाधाब फलकावरती. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. अरे नादकुळा जांभूळवाडी चषक टेनिस क्रिकेटचा ब्रँड आहे एक. येथे कार्य करते. बघा 2 ओव्हरचा विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 20 आणि त्यानंतर अगदी विचार केला तर 2 भले मोठे विकेट आरीने मिळवल्या आणि 2 धावा खर्च केला. म्हणजे क्रिकेट पहा पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आणि तिथून जर विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. राजा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सूरज गोलंदाज मार्गवरती या मानगाव क्रिकेट संघाकडनं ही मॅच रंगात येईल मित्रांनो. पहिलीच मॅच खरं तर सर्व प्रेक्षक मायबाप वर्गाच्या येऊन ठेपल्या. दुसऱ्या रात्रीमध्ये पहिलीच मॅच रंगात आल्या. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. चांगला फटका सुयोगच्या बॅट मधला. या फलंदाजाला शांत करावा लागेल. या फलंदाजाला मित्रांनो शांत करावा लागेल मानगाव क्रिकेट संघाला. कारण या फलंदाजाच्या बॅट्समन आता धावा तर येण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल चांगला फटका. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका येईल का? आलाय मोठा फटका, परंतु तो सुयोग सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान. म्हणजे अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल चुकीला माफी दिली जाणार नाही. ही कॅच कॅरी करायची होती आणि कदाचित चौकार देखील वाचू शकला त्यापर्यंत थोडा या खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळता. अगदी विचार केला तर 3 बॉल मध्ये 14 धावा पाहायला मिळाल्यात. या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 14 धावा खरे तर पाहायला मिळाल्यात. जबरदस्त मॅच रंगात येईल. खरे तर पहिल्या डावामध्ये डोंगरपाडा क्रिकेट संघाला धावा बढवाव्या लागतील. कारण माणगाव क्रिकेट संघाचा विचार केला तर गेल्या वर्षी या मैदानावरती या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये संघाने तिथे चॅम्पियन ठरवला होता. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळते.
सुयोगच्या बॅटचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार. आता हा षटकार येईल का? यावेळेस देखील चांगला बॉल खरं तर पाहायला मिळतो. आता चांगला बॉल पाहायला मिळतो. अजून 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये धाबा येतील किती पाहावा लागेल. सुयोग आहे म्हणजे 2 बॉल मध्ये 6 धाबा येतील का, की 10 येतील, की 12 येतील, की डॉट येईल. गोलंदाज सुरेश या गोलंदाजाकडनं पाहावा लागेल. हे समीकरण, हे क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. यावेळेस बॉल थांबणार नाही, सरळ फेकून दिलाय डोंगरपाडा गावाच्या दिशेने. लांब लचक येतो विकेट, षटकार. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर, दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. चांगली मॅच खरी तर पाहायला मिळते. 42 धाबा. दुसऱ्या ओव्हर मध्ये जरी धाबा कमी आल्या असल्या तरी मात्र या ओव्हर मध्ये त्या धाबेचा भरपाया केला इथे सुयोग फलंदाजाने. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळत्या. शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो आणि धाबा धावफलकावरती 42. म्हणजे आतापर्यंत विचार केला तर या 5 बॉल मध्ये धाबा आल्या 20 धाबा. यावेळेस देखील चांगला फटका, गुडगा टेक तमाशा देत, परंतु तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. आणि याच बॉल वरती आले एक सिंगल धावली. ओव्हर क्रमांक संपल्या 3री आणि 3ऱ्या ओव्हर मध्ये धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 43 धाबा धाव फलकावरती. थँक्यू डीजे. बघा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून शेवटचं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. धाबाचा विचार केला तर 43 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 43 धाबा धाव फलकावरती 3 ओव्हर मध्ये गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतो. पंकज शेवटचं षटक पहिल्या डावामधील. वाट शॉट, उंची भरपूर, लांबी कमी राहिली की काय, आणि ते पाहायला गेलं तर फलंदाज बॅक टू द आउट. दुसरा धक्का लागला जातो. सुयोग बॅक टू द आउट. बघा पहिल्याच बॉल वरती ते मोठी विकेट. योगेश कवित फलंदाज. आता धावा कमी होतील की काय डोंगरपाडा क्रिकेट संघाच्या, कारण अगदी विचारी आता धावा कमी होतील की काय. 5 बॉल मध्ये 10-12 तरी धावा येणं गरजेचं असेल डोंगरपाडा टीमला. यावेळेस दुसरा बॉल देखील चांगला होता, परंतु पंच देखील सांगतात खरा बॉल राहिला इथून पुढे. इट इज अ वाईट. 44 धावा धाव फलकावरती सुयोगची चांगली बॅटिंग या मॅच मध्ये राहिल्या. आणि इथून पुढे जर विचार केला तर 5 बॉल मध्ये 10 ते 12 धावा बनवाव्या लागतील डोंगरपाडा क्रिकेट संघाला, कारण तुमच्या विरोधात देखील एक बल्लाडी संघ पाहायला मिळतो मानगाव. यावेळेस लीडिंग रेंज लागली होती, परंतु झालेली चुकी, आणि चुकीला माफी क्रिकेट मध्ये आज अगदी नसतं. आणि येतोय सीमा पार, येतोय चौकार.
तो त्या बावल्याच्या अंगल त्या बोनस आहे का मारत्याचा बोनस आहे गेल साल गडी नास बाबा स्टेज दन्ना निरट्याला हा पाणी पास त्याला पाणी पास मुकार गडी औषध बघ यस बघा एक चिमुकला चांगला डान्स करतोय खरं मारुती आगिवले यांचा चिरंजीव जवळ मॅच मध्ये मॅच देखील भरपूर रंगात पाहायला मिळते आणि त्या दोन धावा कंप्लीट केल्या जातात या बॉल मध्ये धाबा फलकावरती जाऊन पोहोचला 50 आकडा गाठलाय खरं डोंगरपाडा क्रिकेट संघाने अजून या बॉल शिल्लक असतील तीन बॉल मध्ये मी तरी बनेल इथून पुढे अजून 6 धावाल्या तरी चांगले राहील डोंगरपाडा क्रिकेट संघासाठी अगदी विचार केला तर ही मॅच देखील रंगात येईल पहिल्या डावामध्ये जितक्या धावा बढवता येतील तितक्या धावा बढवाव्याच लागतील डोंगरपाडा क्रिकेट संघाला कारण तुमच्याच विरोधात गेल्या वर्षीचा संघ पाहायला मिळतोय अर्थात मानगाव क्रिकेट संघ खरं तर सेमी फायनल 1 पाहायला मिळाला होता या दोन टीम मध्ये या मैदानावरती गेल्या वर्षी इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय बॉल आता तर थांबणार नाहीये परंतु 3 क्षेत्ररक्षण बॉल मागे धावताय बॉल निघून चाललाय सीमा पार येतोय अजून एक 1 बाउन्स 2 बाउन्स 4 बाउन्स चौकार खरं तर या स्पर्धेचा विचार केला तर मित्रांनो पहिल्या विनिंग मध्ये ज्या टीमच्या सर्वाधिक जास्ती धावा मात्र बाय दिली जाईल लक्ष असू द्या खरं तर चांगलं डिसिजन आयोजकांचं राहिलं इथून पुढे यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो आणि ते थ्रो चांगला राहिला की नाही परंतु इथे बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 56 धावा फलकावरती 56 धावा फलकावरती पाहायला मिळतात अजूनही जर मॅचचा विचार केला तर अजूनही शेवटचा बॉल शिल्लक चौकार आला तर 60 धावा होतील 61 बनवाव्या लागतील मानगाव क्रिकेट संघाला डॉट आल्या डॉट बॉल आला तर 57 बनवाव्या लागतील दुहेरी आली तर अजून बनवाव्या लागतील परंतु हा बॉल चांगला राहील का यावेळेस टप्पा पडला उसळी देखील पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणाने केलेली सुकिया धावतोय बॉल मध्ये धावतोय आणि इथे बघता पाहायला गेले तर आपण पाहतोय या बॉल वरती धावा पंच घेतल्या जातात किती 3 धावा यस 3 धावा षटक क्रमांक संपले चौथा आणि पहिला डाव संपला इथे पहिल्या डावामध्ये धावा बढवल्या 59 धावा डोंगरपाडा क्रिकेट संघाने आणि 60 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजेचा मानगाव कर्जत क्रिकेट संघाला इथून पुढे 60 धावा बढल्या जातील का 24 बॉल मध्ये पहिल्या मॅच मध्ये खरं तर सर्वाधिक जास्ती ज्या टीमच्या धावा असतील त्या टीमला मात्र बाय दिली जाईल जबरदस्त नियोजन पाहायला मिळतं जयगाव क्रिकेट संघ नांदखोळा जांभूळवाडी यांच्या माध्यमातून तिसरं पाहायला मिळतं जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या चला डोंगरपाडा टीम आपण लगेच एका साईडने मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा थँक्यू विजय नेक्स्ट मॅच नागेवाडी टीमचा संघटक आणि रायझिंग शिंदपाडा शहापूर तालुक्यातून हा संघ पाहायला मिळतो दोन्ही टीमला विनंती करेन नागेवाडी टीमचा संघनायक आणि रायझिंग शिंदपाडा टीमचा संघनायक पास करण्यासाठी लगेच आपण मैदानाच्या अगदी बाजूला व्यासपीठ सजवले तिथे लगेच कधीतरी मित्रांनो पाहायला गेले ज्या वेळेस गावदेव क्रिकेट संघ
नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाची नाईट स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर त्या ट्रॉफीज पाहून असं वाटतंय की मित्रांनो इतक्या भल्या मोठ्या ट्रॉफीज अगदी विचार केला तर चांगले मॅचेस देखील पाहायला मिळतात सातत्याने त्यांचा प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीमला खेळण्यासाठी संधी दिली जाते या वेळेस देखील कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचं खरं तर टॉस केला जातो जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळेल जबरदस्त मॅच पाहायला मिळेल एका साईडला दागेवाडी तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळेल रायझिंग सिद्धपाडा टॉस जिंकलाय सिद्धपाडा क्रिकेट संघाने फर्स्ट चूज फील्ड आणि आमंत्रण केला अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल खरं तर नागेवाडी क्रिकेट संघाला फलंदाजी करण्यासाठी येस बघा आता सर्व संघाला विनंती करतोय सर्व संघाच्या संघाला विनंती करतोय की नेक्स्ट मॅच मध्ये जर टॉस करण्यासाठी दोन्ही संघ आले तर आपल्या अंगामधील जर्सी काढा आणि टॉस झाल्यानंतर लगेच घातला तरी फरक पडणार नाही अशा आयोजकांची सूचना येते कारण का कोणत्याही घडी टॉस उडवा येतील कोणत्याही जातील काय सांगायचं तुम्ही सांगा त्या बरोबर आहे नाही मग वयाचा घोटाळा नाही नाग्यावर जातो का मजबूत आहे तो ना बास तसा दादू चला दोन विकेटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो हरी आणि नवनाथ ही जोडी खरी तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या जबरदस्त मॅच हॅलो तर सर्व संघाला विनंती करतोय की प्रत्येक टीमला विनंती करतोय कुठल्याही खेळाडूवरती जो ऑब्जेक्शन असेल तो ग्राउंड मध्येच घ्या नंतर मॅच हारो किंवा जिंको जर मैदानाच्या बाहेर आलं तर ते चालणार नाही ज्यावेळेस मॅच चालू असते त्याच वेळेस जर कुठलाही खेळाडू बाहेर चालायला किंवा समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलं एखाद्या खेळाडूवरती तर ते मैदानामध्ये राहिलं तर चांगलं राहील आणि मैदानाच्या बाहेर आला आणि जर का ऑब्जेक्शन आला तर ते चालणार नाही मित्रांनो सर्व संघाला विनंती करतात जाऊया मॅच मध्ये गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतो डोंगरपाडा टीम कडनं चिंतामण खरं तर त्याच्या बॅट्समॅन पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या 60 धावांचं टार्गेट पाहायला मिळतं 24 बॉल मध्ये जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळतं नवडा ताळ्या इस नागेवाडी टीम आपण व्यासपीठाशी संपर्क साधा पहिला बॉल इथे खराब राहिलाय बघा ज्यावेळेस अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मानगाव क्रिकेट संघ गोलंदाजी करत होता त्यावेळेस देखील पहिला बॉल आला होता लो आणि इथून चिंतामणी देखील खराब सुरुवात केल्या पहिला बॉल आलाय खराब व्हाईट बॉल यावेळेस चांगला बॉल खरे तर पाहायला मिळतो है ना इकडे कनेक्शन आहे का मालक वाटला का काय माहित आहे का मला तो पट्टा लावला तोच पेट होतो का काय लाईट बरोबर हे कुठून कसं डोकं लावते ना त्यांचा त्यांनाच टावा तू बघा चांगला प्रयत्न राहिले खरे तर आयोजकांचं जे सर्कल आपल्याला पाहायला मिळतं अगदी पेटून उठलंय यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल चित्तामची खराब गोलंदाजी पाहायला मिळत्या 60 धावांचं टार्गेट टेवलाईन गोलंदाजी चांगली करावी लागेल खरं तर ज्यावेळेस सुयोगची कॅच सोडली होती तिथून धावा चांगल्या आल्या होत्या सुयोगच्या बॅट्समॅनला आणि तिथून जर विचार केला तर पुन्हा एकदा परंतु सुयोग शेवटपर्यंत टिकला नाही आणि त्याची विकेट देखील मिळवली होत्या मानगाव क्रिकेट संघाने
यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे दूरवर थोडस पंबल झालंय परंतु अगदी विचार केला तर या बॉल वरती देखील धाव घेतली जाते एक सिंगल धाव 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आपला होता गाडी होता दुसऱ्याचा होता नाही त्या पर्सनल चिंतावण गोलंदाज टॅग वरती पाहायला मिळतोय बघा चांगली गोलंदाजी देखील होत्या यावेळेस आता बॉल थांबणार नाही 2-2 क्षेत्ररक्षण बॉल मागे धावतात परंतु बॉल थांबणार नाही येतोय सीमा पार स्पेलिंगला येतोय चौकार अझुरिया बॉल शिल्लक असतील ते बजेचा अजून 3 बॉल शिल्लक असतील इथून पुढे मॅच मध्ये हा बॉल देखील चांगला राहिला आता 2 बॉल उरले शेवटचे 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येईल का कारण 60 धावांचे टार्गेट आहे 60 धावा बनवायचे असतील तर बॅटिंग लाईन चांगली बनवावी लागेल कारण पहिलं षटक आहे पहिल्या ओव्हर मध्ये धावा कदाचित कधी कधी कमी येतात कधी कधी जास्त देखील होतात परंतु क्रिकेट आहे यावेळेस सापील भरपूर लहान देखील ते उले झाला मग ते घरून थोडे रेखता बघा क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये अपील देखील करणं गरजेचं आहे चांगली अपील राहिली डोंगरपाडा क्रिकेट संघाकडनं खरं तर पहिल्या रात्रीमध्ये म्हणजेच कालच्या रात्रीमध्ये मांडलेकरांची अफाट गर्दी मैदानावरती पाहायला मिळाली होती मित्रांनो खरं तर पांडेकरांचं चांगलं योगदान राहिलं होतं पहिल्या दिवसामध्ये चांगली उपस्थिती पाहायला मिळाली होत्या यावेळेस देखील चांगला बॉल राहिला आणि यावेळेस देखील षटक संपलंय क्रमांक पहिल्या आणि धाबा धाव फलकावरती बिनगडी बाद द्वितीय फलंदाजी करत असताना मानगाव क्रिकेट संघाला बातम्या 7 धाबा धाव फलकावरती बांगारवाडी गावच्या शांताराम दादाने देखील आयोजकांना देखील चांगली अर्थात मदत केली शांताराम दादा आपण देखील या व्यासपीठावरती या आणि विराज वाढवा करतो आयोजकांच्या वतीने तुमचं देखील सरचे स्वागत यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतो पडल्या टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळते अनुज गोलंदाज टॅक वरती पहिला बॉल कमालीचा राहिला पहिला बॉल कमालीचा राहिला अगदी विचार केला तर मॅच ही भरपूर रंगात येईल मित्रांनो कारण अजून 2 विकेटर आहेत सलामीच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात यावेळेस लीडिंग एज लागले परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इष्टरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात जबरदस्त इष्टरक्षक पाहायला मिळतात अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो 7 धाबा धाव फलकावरती आता मॅच दूरवर चालली की काय मानगाव क्रिकेट संघासाठी कारण विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये डोंगरपाडा टीमनं 20 धावा बनवल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 धावा बनवल्या होत्या ते समीकरण थोडंसं फरक राहिलं होतं परंतु आता यावेळेस उशिरा का होईना परंतु आलाय लांबचा बिग हिट षटकार भारत्या पोऱ्याचं पोषल्याचं गोळ उठतील रोज गडी नाचा असत यावेळेस देखील लाजेवा बॉल सगळी गोलंदाजी पाहायला मिळते अनुज या गोलंदाजाकडनं
अगदी विचार केला तर 3 बॉल डॉट फेकलेली एक षटकार देखील काल आहे म्हणजे 4 बॉल झालेत आतापर्यंत 13 धावा धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतो आणि इथून पुढे जर विचार केला तर धावा देखील धाव फलकावरती दुहेरी आकड्यावरती 14 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल. या बॉल मध्ये षटकार येणं गरजेचं असेल. मी तरी म्हणेन मानगाव क्रिकेट संघाला या बॉल वरती षटकार आला तर अजून येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये 20 ची सरासरी राखावी लागेल. परंतु याच बॉल वरती षटकार ठोकावा लागेल. अनुज गोलंदाज टॅक वरती नाहीया षटकार आला नाहीया चांगला बॉल राहिला इथून आणि षटक क्रमांक संपले दुसरा आणि धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचला तब्बल 14 धावा. आता समीकरण म्हटलं त्याने येणारे 12 बॉल आणि बनवावे लागतील ते म्हणजे 46 धावा बनवाव्या लागतील. 12 बॉल मध्ये 46 धावा. चला स्पीडअप करा डोंगरपाडा टीम. 12 बॉल आणि 46 धावा होतील. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष निर्माण करावा लागेल इथून पुढे मानगाव क्रिकेट संघाला. आता मानगाव क्रिकेट संघ देखील विचार करत असेल गेल्या वर्षी मेगा फायनल खेळलो होतो परंतु या वर्षामध्ये काय घडलं बदलाव झाला की काय याच मैदानावरती 12 बॉल मध्ये बनवायचा 46 धावा. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळत्या. यावेळेस टॅप केलाय बॉल थांबणार नाही. पहिल्या बॉल वरती आलाय लांबचा षटकार. सुयोग गोलंदाज टॅक वरती पाहायला मिळतोय. खरं तर सुयोगची बॅटिंग चांगली राहिली होती परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. इथून पुढे मॅच मध्ये षटकार आलाय पहिल्या बॉल मध्ये. यावेळी चांगला बॉल बघा. एक डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट असेल डोंगरपाडा क्रिकेट संघासाठी आणि जितके डॉट बॉल जर कदाचित मानगाव क्रिकेट संघ खेळेल तितका ही मॅच लांब जाईल. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळत्या. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील लाजवाब बॉल सुयोगचा राहिला. येस दोत्रे गावचे खरं तर ज्येष्ठ नागरिक अर्थात काशीनाथ रसा साहेबांच्या यांचे सुपुत्र सोमनाथ रसाल यांना विनंती करेन आपण यायचे व्यासपीठावरती विराजमान व्हा. सोमनाथ रसाल आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि जशी अगदी विचार केला तर या बॉल वरती देखील आला षटकार. विचार केला तर 2 षटकार आलेत आणि 2 डॉट बॉल आलेत. सव्वीस धावा खरे तर पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. मॅच अजून गमावली नाही मानगाव क्रिकेट संघाने. संघर्ष निर्माण करावा लागेल इथून पुढे मॅच मध्ये. यावेळी चांगला फटका बिग हिट करायचा होता. संपर्क नाहीये व्यवस्थित आणि तिथे थोडस मिस क्षेत्ररक्षण झालं तर 2 धावा होतील यात शंका नाही. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव संख्या जाऊन कुठले धाव फलकावरती तब्बल 28 धावा. खरं तर लडकीचा वाढीवरांची इथे उपस्थिती पाहायला मिळते व्यासपीठावरती. दुसऱ्या रात्रीमध्ये देखील अगदी विचार केला तर 28 धावा. अजूनही शेवटचा बॉल याच बॉलवरती षटकार ठोकावा लागेल. नाहीये षटकार नाहीये परंतु त्या फलंदाजाची गरज होती. तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो. पहिला धक्का लागला जातो. खरं तर आपण पाहू शकाल नवनाथ फलंदाज बॅक टू द आउट. षटक संपले 3रं आणि आता समीकरण राहिला येणारे बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 6 आणि धावांची गरज असेल 32 धावा. 32 धावांची गरज. मॅच रंगात आले. आता बघा इथून पुढे 2 डॉट बॉल जर चांगले फेकले ना तर कुठेतरी भीतरी वडे डोंगरपाडा क्रिकेट संघ इथून पुढे कमबॅक करेल. परंतु पहिल्याच बॉलवरती जर षटकार आला तर प्रेशर निर्माण होईल.
डोंगरपाडा क्रिकेट संघावरती पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आले ना तर मॅच इथे बनेल. पाहावा लागेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर आलाय, आपण पाहू शकाल. पंकज नवीन फलंदाज पाहायला मिळतात. हरीवरती आहे ना वरती स्ट्राईकला हरीची येईल ना. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो पंकज. स्ट्राईक एंडवरती खरे तर हरी सलामी वीर फलंदाज. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 32 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार येईल का? या टप्पा पडला, उसळी देखील भरपूर पाहायला मिळाले, परंतु अगदी विचार केला तर आपण पाहतोय पंचाचा डिसिजन कुठल्याही प्रकारचा नाहीयेपर्यंत चांगली गोलंदाजी पैताळाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला बॉल चांगला राहिला इथे, चांगली गोलंदाजी खरी तर पाहायला मिळत्या पहिल्याच. आता इथून पुढे 5 बॉल मध्ये षटकार ठोकायचे होते परंतु नाही. जरी 5 षटकार आले तरी मॅच इथे फिनिश होणार नाही आता मानगाव क्रिकेट संघासाठी. आणि अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल 29 धावा फलकावरती. आता 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि धावा फलकावरती 31 धावा पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळत्या, जबरदस्त मॅच खरे तर पाहायला मिळते. 4 बॉल 31 धावा. इथे मिस टायमिंग झाला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे विकेट मिळवल्या. फलंदाज बॅक टू द आउट पंकज. कार्यकर्ता लय मनाने दिलदार, गोरगरिबांचा एकमेव आधार, निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार, असा शिवाजीवाचा मर्द मावळा सरदार, लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता. थँक्यू सो मच दिजा. युवराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सूरज क्षमासावी सूरज नवीन फलंदाज. 29 धावा अजून 31 धाव्यांची गरज खरे तर अजून अजून 3 बॉल मध्ये बनवायच्या 31 धावा. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका फसला तरी थोडा तिथे कॅच कॅरी करता आले नाही. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतात. अजून 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या खरे तर पहिल्या मॅच मध्ये. याच 2 संघाने खरे तर पहिली सेमी फायनल खेळली होती गेल्या वर्षी याच मैदानावरती. तिथून डोंगरपाडा क्रिकेट संघाला पराभव केला होता, परंतु आज खरे तर त्याचाच बदला इथे डोंगरपाडा क्रिकेट संघाने घेतलाय. अजून 1 बॉल शिल्लक आहे. आमना सामना बरोबर झाला. गेल्या वर्षीची आठवण अजून देखील डोंगरपाडा क्रिकेट संघाने ठेवल्या आणि शेवटचा बॉल शिल्लक आणि 31 बनवायच्यात. इथून पुढे मानगाव क्रिकेट संघाला शेवटचा बॉल या पहिल्या मॅच मधील पाहायला मिळतो. तो देखील चांगला राहिलाय आणि इथे बदला फिटून गेलाय की काय म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षीची आठवण आणि ती जिद्द आणि चिकाटी डोंगरपाडा क्रिकेट संघाने सोडली नाही. आणि इथून पुढे पाहायला गेलं तर पहिली मॅच खरं तर आजच्या रात्रीमध्ये जिंकल्या डोंगरपाडा क्रिकेट संघाने.